सांगलीतून हरिपूरकडे कृष्णा वारणेच्या संगमाकडे वाटेत जाताना हमखास थांबण्याचे एक ठिकाण ते म्हणजे पुरातन श्री गणपती मंदिर। गणेशाची नगरी म्हणून सांगलीची ओळख आहेच। मिरज जहागीरांच्या गोविंद हरी पटवर्धन यांनी या देवालयाची स्थापना केली। यालाच आपण बागेतला गणपती म्हणतो। याचा इतिहास सांगायचा म्हणजे पूर्वी या भागाला बोरवण व गायरान म्हणून ओळखले जाई। या ठिकाणच्या सुपीक जमिनीत चिंचेची झाडे मुद्दाम एका रांगेत लावली होती। एका बैराग्याने ती चिंचेची बाग तयार केली। चिंचेच्या झाडापुढे मोठी बाग तयार करण्यात आली। तिला हरिपूर बाग असे म्हणायचे। आता बाग निघून गेली तरी या देवालयाला बागेतला गणपती म्हणतात। तर चला बघूया आपण बागेतला गणपती। आता आपण हरिपूरमधील बागेतील गणपती मंदिरात आहोत। तर चला दर्शन घेऊया। हरिपूरच्या बागेतील गणपती मंदिरात आता आपण आहोत। तर तुम्ही बघताय हे मंदिर। आता मी मंदिराच्या बॅक साईडला आहे। तर चला आपण मंदिराला फेरी घेऊया, प्रदक्षिणा घालू। बागेतल्या गणपतीचे दर्शन झालेलेच आहे। तर आता आपण संगमेश्वर मंदिराकडे जाणार आहे। हे संगमेश्वर मंदिर हरिपूरमध्ये असून हरिपूरमध्ये आता आपण जात आहोत।
श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते, तर पुष्कळ भाविक या यात्रेला येत असतात व संगमेश्वराचे दर्शन घेतात. संगमेश्वराचे दर्शन झालेलेच आहेत, तर आता आपण कृष्णा आणि वारणेच्या संगमाकडे जाणार आहोत. तर चला जाऊया आणि पाहूया कृष्णा वारणेचा संगम. आपण हरिपूर मधील कृष्णा नदी आणि वारणा नदी याच्या संगमाजवळ आलो आहोत. सो त्या बाजूनी कृष्णा नदी येते आणि या बाजूनी वारणा नदी येते. सो हा कृष्णा आणि वारणेचा संगम आहे. चला पाहूया आपण कृष्णा नदी आणि वारणा नदी यांचा संगम.